अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज आपल्या या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये नेमकी सेवा कोणती आहे. तर ती सेवाच म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची, आपल्या विघ्नहर्ताची. बघा, कोणतेही कार्य असो आपल्या घरामध्ये, जे कोणतं शुभ कार्य असतो त्या शुभ कार्याच्या आधी सर्वात आधी आपल्या गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाच्या पूजेला सुरुवात करूनच नंतर बाकीच्या पूजा सेवा केल्या जातात. तर बघा, आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्येच खूप छान असा योग आलेला आहे. तो योग म्हणजेच अंगारकी योग आणि या अंगारकी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे. तर मंगळवारपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा. बघा, ही गणपती बाप्पाची 120 दिवसाची मंगळवारची सेवा आहे. जो कोणी मी आता व्हिडिओमध्ये जे काय तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे, ज्यांना ही सर्व काही समस्या आहेत, अडचणी आहेत, तर त्या ताईंनी आवर्जून ही सेवा करा. ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही ही सेवा जर विश्वास ठेवून अंतःकरणातून जर ही सेवा केली तर या सेवेची प्रचिती, या सेवेचा अनुभव, या सेवेचा रिझल्ट तुम्हाला 3 दिवसाच्या आतसुद्धा येतो, म्हणजे येतोच. इतकी प्रभावी ही सेवा आहे. खूप ताईंनी ही सेवा केलेली आहे आणि त्या सेवेची फलप्राप्ती ही त्यांना खूप लवकरात लवकर मिळालेली आहे. कोणाला तर सुरुवात केल्या 3 दिवसाच्या आतच या सेवेचं फळ मिळालेलं आहे. कोणाला महिन्याच्या आत मिळालेलं आहे, तर कोणाला सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळालेलं आहे, तर कोणाला सेवेला सुरुवात केली त्या दिवशीसुद्धा मिळालेलं आहे. या सेवेचं फळ खूप म्हणजे खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तर म्हणलं चला आपल्या ताई आणि दादासोबत ही सेवा शेअर करायलाच पाहिजे. माझ्या चॅनेलवरती आधीच एक व्हिडिओ मी या सेवेचा अपलोड केलेला आहे, तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. बघा, नवीन वर्षाची सुरुवात आपल्या स्वामी महाराजांच्या आपल्या गुरूंच्या दिवसापासून, स्वामी महाराजांच्या सेवेपासून झालेली आहे आणि आता गणपती बाप्पाची मंगळवारपासून गणपती बाप्पाच्या या सेवेपासून तुम्ही ही सुरुवात करा. बघा, कितीही काही समस्या असो, खूप ताई अशा आहेत की त्यांच्या लग्नाला 4-4, 5-5 वर्ष झालेली आहेत, पण त्यांना मूल नाही, त्यांना संतान प्राप्ती आणखीन झालेली आहेत. खूप ताई मूल होण्यापासून वंचित आहे. तर त्या ताईंनी आवर्जून ही सेवा करा. बघा, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या या सेवेने तुमच्या घरात पाळणा हलणार म्हणजे हलणारच आणि तुमची संतान प्राप्तीची इच्छाही पूर्ण होणारच. बघा, आता तुम्ही ही सेवा, ज्या ताईंना मूल नाही आहे, लग्न होऊन खूप वर्ष झालेली आहेत, त्या ताई खूप अंतःकरणातून श्रद्धेने ज्या कोणत्या सेवा असतात त्या सेवा करतातच आणि त्यांची सेवा ही फळाला येणार म्हणजे येणारच. कारण त्या अंतःकरणातून सेवा करतात, कारण त्यांना एक आशा असते की मला या सेवेपासून फळ मिळावं, या सेवेपासून माझी इच्छा पूर्ण व्हावी. तर त्या ताईने आवर्जून ही सेवा करा. मी जीव तोडून सांगते, ही सेवा खूप प्रभावी आहे आणि त्या ताईंनी ही सेवेला सुरुवात करा. बघा, ह्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करणारच. त्याचबरोबर विवाह असो, कोणाचा विवाह जुळत नसेल किंवा नोकरीमध्ये अडथळे येत असेल, शिक्षण खूप झालेलं आहे पण नोकरी मिळत नाही आहे, तर त्यांनीसुद्धा ही सेवा आवर्जून करा. स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. अडकलेली पैसे आपली येण्यासाठी सेवा करू शकतात. बघा, जर एखाद्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले असेल, ती व्यक्ती तुमचे पैसे द्यायचं नावच घेत नसेल, तर ही सेवा आवर्जून तुम्ही ही सेवा करा. तुमचे अडकलेले पैसे ती व्यक्ती स्वतः मनाने आणून देणार म्हणजे देणारच. हा प्रभावी उपाय आहे. खूप म्हणजे खूप रिझल्ट या उपायाने छान येतो. ज्यांचे घर संसार मोडीस आलेला आहे, ज्यांचा संसार बसत नाही, तर त्यांनीसुद्धा ही सेवा करा. बघा, तुमचा संसार हा एकदम छान असा फुलासारखा होईल या सेवेने. खूप म्हणजे खूप सेवा, ह्यात खूप सुंदर अशी ही गणपती बाप्पाची सेवा आहे आणि लवकरात लवकर फलप्राप्ती होणारी ही सेवा आहे. तर या नवीन वर्षापासून तुम्ही या गणपती बाप्पाच्या 120 दिवसाच्या या सेवेला सुरुवात करा. बघा, खूप काही अवघड सेवा नाही, एकदम 5 मिनिटात 10 मिनिटात होणारी ही सेवा आहे. खरं तर अवघ्या 5 मिनिटातच तुमची ही सेवा पूर्ण होते. अशी ही एकदम साधी आणि सोपी आणि
जास्त वेळ न लागणारी ही सेवा आहे. पण या सेवेने जास्त वेळ तुमची ही सेवा घेणार नाही, पण तुमच्या जीवनाचं कल्याण मात्र या सेवेने होणार म्हणजे होणारच. तर ती सेवा कोणती आहे, कशी आहे, मंत्र कोणता बोलायचा आहे, हे सर्व काही आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल आणि या सेवेने तुमच्या जीवनाचं कल्याण होणार म्हणजे होणारच. आणि तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगचाल की ताई, या सेवेने मला खूप छान असा अनुभव आलेला आहे. तर बघा, ही सेवा आवर्जून करा. मलाही अनुभव आलेला आहे, माझ्या जवळच्या खूप ताईंना हा अनुभव आलेला आहे. तर तुम्हाला का नाही येणार? येणारच 100% काय 101% 1000% तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार. तर चला तर मग या सेवेला सुरुवात करूया. तुम्हाला काय करायचं आहे, आता मंगळवारी अंगारकी योग आहे, संकष्ट चतुर्थी, नवीन वर्षाची पहिली चतुर्थी आहे. तर या चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर असेल, आता प्रत्येक गावामध्ये गणपती बाप्पाचं मंदिर असतं म्हणजे असतंच. तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. ह्या सेवेला त्या दिवशीपासूनच सुरुवात करायची आहे. मंगळवारपासून संकष्टी चतुर्थी दिवशीपासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर ही सेवा सुरुवात करताना आता तुम्हाला बघा, आपण ज्यावेळेस स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण केंद्रामध्ये खडीसाखर, फूल घेऊन जातो, नारळ घेऊन जातो, स्वामी महाराजांना प्रार्थना करतो. तर त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरातसुद्धा जाताना हे काही साहित्य घेऊन जायचं आहे. तर ते कोणतं आहे, चला बघूया. तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना तुम्हाला एक नारळ, लाल रंगाचं फळ म्हणजेच डाळिंबच घ्या. बघा, खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. सफरचंद घेऊ का, दुसरं काहीतरी फळ घेऊ का, असं अजिबात नाही. डाळिंबच तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि 2 विड्याची पानं, 1 सुपारी आणि खडीसाखर, उदबत्ती, हे सर्व काही तुम्हाला घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. चला तर आणखीन तुम्हाला सांगते, आणि गूळ आणि खोबरा प्रसाद म्हणून हे पण तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर हे साहित्य तुम्हाला गणपतीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. तर का आणखीन तुम्हाला डबल सविस्तर सांगते. एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला, खोबऱ्याची वाटी, गूळ घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर लाल रंगाचं फळ म्हणजे डाळिंब घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला खडीसाखर घेऊन जायची आहे, 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी घेऊन जायची आहे. त्याचबरोबर चतुर्थी आहे, त्या दिवशी चतुर्थी असल्यामुळे दुर्वा घेऊन जायचे आहेत. 21 दुर्वा घ्या, 11 दुर्वा घ्या, तुमच्या इच्छेनुसार दुर्वा घेऊन जायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्वंदाचं लाल रंगाचं फूल, ते आपल्या गणपती बाप्पाला खूप म्हणजे खूप प्रिय आहेत. तर या वस्तू तुम्हाला घेऊन मंदिरात जायचं आहे. गणपती बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि गणपती बाप्पांना जी काही तुमची अडचण आहे ती एकदम सविस्तर गणपती बाप्पासमोर तुम्हाला ती अडचण तुमची सांगायची आहे की गणपती बाप्पा, मला संतान प्राप्ती होऊ द्या, माझा विवाह होऊ द्या, नोकरी मिळवू द्या, स्वतःचं घर होऊ द्या, अडकलेली माझे पैसे येऊ द्या, अडकलेली जी काही कामं आहेत ती मार्गी लागू द्या. हे जे काही असंख्य प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो, कोणताही असो, आता मी जेवढे सांगितले तेवढेच नाही, दुसरा कोणताही प्रश्न असतो तो तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायचा आहे. आणि तुम्हाला 120 दिवसाची मी ही सेवा करणार आहे असं गणपती बाप्पाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ही सेवा विघ्न न येता निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण करून घ्या असं गणपती बाप्पाला तुम्हाला म्हणायचं आहे. आणि या सेवेला सुरुवात करायचं आहे घरी आल्यानंतर. बघा, गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत. आपल्या ज्या काही जीवनात अडचणी, विघ्न आहेत ते सर्व काही गणपती बाप्पा नक्की दूर करणारच. गणपती बाप्पाला तुम्हाला म्हणायचं आहे की गणपती बाप्पा, हे माझ्या जीवनातील जे काही विघ्न आहेत, जे काही संकट आहेत, तर ते तुम्ही दूर करा. तुमचा कृपा आशीर्वाद मला लागू द्या. मी तुमची एवढ्या दिवसाची 120 दिवसाची ही सेवा निर्विघ्नपणे खंड न पडता मी ही सेवा करील. आता बघा, मासिक धर्म येतो त्याच्यामुळे 4-5 दिवस तुम्ही या सेवेला स्किप करू शकतात. नंतर तुम्ही 5व्या दिवशी नव्याने ही सेवा सुरू करू शकतात, अशा प्रकारे. आणि बघा, ही सेवा करताना मंत्र कोणता बोलायचा आहे, तर तो मंत्रच म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. बघा, मूर्ती म्हणायचा नाही, मूर्ते म्हणायचा आहे, मंगलमूर्ते म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. बघा,
120 दिवसाची ही सेवा आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे 121 वेळेस. तर अशी ही प्रभावी सेवा आहे. खूप म्हणजे खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. या सेवेने तुम्हाला 1000% रिझल्ट येणार म्हणजे येणारच. खूप अशी ही प्रभावी आणि खूप अशी छान आणि लवकरात लवकर फलप्राप्ती करणारी ही सेवा आहे. बघा, बऱ्याच ताईंच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी असतात, प्रश्न असतात, त्यांना ते मार्गी लागावे वाटतात, असं वाटतं. तर त्या ताईंनी आवर्जून ही सेवा करा. मी स्वतः सांगते, माझा स्वतःचा अनुभव आहे की ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. स्वतः केलेली आहे. दुसऱ्यांच्या सेवा मी ह्या बघितलेल्या आहेत. दुसऱ्यांना किती छान अनुभव आलेले आहेत ते सुद्धा मी बघितलेले आहेत. मग तुमच्यासोबत मी शेअर नाही करणार असं होणारच नाही. तर तुम्ही नक्की या नवीन वर्षी गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व काही विघ्न दूर व्हावे हीच गणपती चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत आणि सेवेसोबत. बघा, ही सेवा करताना तुम्ही मांसाहार स्किप करायचा आहे. आवर्जून तुम्ही या सेवा होईपर्यंत मांसाहार तुम्हाला करायचा नाही. तुम्हाला जर रिझल्ट लवकर पाहिजे असला तर तुम्हाला मांसाहार स्किप करावे लागेल. अशा प्रकारे जर ह्या सेवा तुम्ही अटी नियमसहित केल्या तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच.